नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री अजय बुवा रामदासी आहेत. आपण आता एक नवीन सिरीज चालू करतो आहे गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने. त्यातला पहिला भाग आपण घेतो आहोत आज अजय बुवांबद्दल. तो आहे वीणा स्वामी. बुवा, मी वीणा स्वामींचा उल्लेख पहिल्यांदा ऐकला जेव्हा मी चाफरला गेलो होतो. मला फक्त कल्याण स्वामी माहिती होते, उद्धव स्वामी माहिती होते. पण जेव्हा मी थोडासा अभ्यास केला तेव्हा रिअलाईज झालं की ह्या खूप मोठे व्यक्तिमत्व होतं, खूप कष्टाने पुढे आलेल्या त्या, आणि त्यांच्यावरती विशेष समर्थांची कृपा होती. तर आपल्याला ह्या अनुषंगाने गुरु शिष्य संवाद, गुरु शिष्यच्या मधले नातं आणि गुरूंनी शिष्याला काय दिलं याच्यातून आपण काय वीणा स्वामींच्या चरित्रातून घ्यायचं त्याबद्दल आज आम्हाला थोडी माहिती द्या. जय जय रघुवीर समर्थ. गुरु शिष्य नातं हे जगातलं सगळ्यात पवित्र नातं आहे आणि सर्व शास्त्र सांगतात की वडिलांपेक्षा थोर हे सद्गुरू आहे. अगदी ते भगवंतच आहेत असं मानून शिष्यानं राहायला पाहिजे. आणि काही गुरु शिष्यांची नाती अशी असतात की जी एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी असतात. तर तसं हे गुरु शिष्यांचं नातं सद्गुरू म्हणून समर्थ रामदास स्वामी आणि शिष्या म्हणून किंवा सच्शिष्या म्हणून वीणा स्वामी. तर या बालविधवा होत्या आणि अंदाजे वयाच्या 18-19व्या वर्षी त्यांच्या वीणाबाईंच्या समर्थ रामदास पहिल्यांदा त्यांच्या जीवनात प्रवेश करतात आणि त्या सासरी त्यांचं बाकीचं कार्य करून जेव्हा एकनाथी भागवत वाचत असतात तेव्हा एकदम जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना ऐकू येते आणि भिक्षा मागण्यासाठी समर्थ तिथं आलेले असतात. तुंबाभर दूध मिळेल का? नेमका शनिवारचा दिवस असतो आणि त्यावेळेला सासूबाई त्यांच्या आतून म्हणतात की मारुतीला अभिषेक करायचा आहे. तेव्हा दूध नाही आहे. समर्थ एकदम वळून निघून जातात. पण ती जी कन्या आहे तिथं परसात बसून वाचत असते. समर्थ हे पाहून घेतात की तो काळ 350-400 वर्षापूर्वीचा आहे आणि या काळामध्ये एक मुलगी आणि त्यातही बालविधवा असून सुद्धा ती एक ग्रंथ वाचतीये. तर ही एक फार विशेष गोष्ट समर्थांना दिसली आणि तिच्यात काहीतरी आगळं वेगळं पण आहे हे लक्षात आलं. त्या गावात ते काही दिवस होते. या कन्येला दिसतं म्हणजे या वीणाबाईंना की हे जे कोणी गोसावी आले ते झपकन परत निघून गेले. तर त्यांना कमरेला एक शेपूट आहे म्हणजे मारुतीरायच आपल्याकडे येऊन गेले. कारण समर्थांना आपण हनुमंताचा अवतार मानतो. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन सज्जनान असा समर्थांचा एक श्लोक आहे. मरुदंशजः म्हणजे मारुतीच्या अंशापासून उत्पन्न झालेले. त्याप्रमाणे ती धावत जाते आणि सासूला सांगते की मारुतीराय स्वतः आले होते, जा घेऊन ये. म्हटल्यानंतर पाहतात तर समर्थ कुठंच दिसत नाही. मग त्यांची ओढ लागते की हे कोण महापुरुष आहेत. पण असं कुठं शोधायला जाणार. पुन्हा एकदा ते भिक्षा मागायला येतात. तेव्हा ती कन्या उठून म्हणते की आपण जायची घाई करू नका. तेव्हा समर्थ विचारतात की तू कोण आहेस आणि काय वाचत आहेस. ती सांगते की मी एकनाथी भागवत वाचते. समर्थ म्हणतात नाथांचं भागवत एवढ्या लांब मिरजेपर्यंत आलं, कारण पैठणचे नाथ. मग थोडी विचारपूस झाल्यानंतर समर्थ म्हणतात की वाचतेस ते कळतंय का? कारण न कळून वाचणं हे शहाण्याचं लक्षण नाही. तेव्हा ती म्हणते की मनाच्या या आकाशामध्ये अनेक शंकांचे तारे चमकतात, पण उत्तर देणारं कोण नाही. ते तारे तिथंच विझून जातात. समर्थ म्हणतात आत्तापर्यंत जे वाचलं आहेस मला प्रश्न विचार, मी उत्तर देतो. आणि तेव्हा वीणाबाईंनी सलग 21 प्रश्न विचारले. त्या काळातल्या लोकांची प्रज्ञा बघा. आणि समर्थांना त्याला उत्तरं दिली आणि ते ओवीबद्ध एक काव्य आज उपलब्ध आहे समर्थांचं.
अशी यांची सुरुवात झाली. आणि तिथून मग ते प्रकरण शेवटी काय आहे, प्रत्येक गोष्ट ही एका परीक्षेतून जावी लागते आणि परीक्षेमध्ये अव्वल गुण प्राप्त करावे लागतात, आपला दर्जा सिद्ध करावा लागतो. तसंच काहीसं वेणाबाईंच्या जीवनात सुद्धा झालं आणि त्याच्यातून त्यांची निस्सीम गुरुभक्ती सिद्ध झाली आणि त्यानंतर समर्थांनी या कन्येला आपल्या संप्रदायामध्ये प्रविष्ट केलं, स्वतःबरोबर यायला अनुमती दिली. बुवा बालविधवा आणि त्यावरून जे समजलं की त्यांना खूप त्रास व्हायचा, छळ व्हायचा आणि त्यातून काय विषप्रयोग पण झाला होता. जरा त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होती, एस्पेशली बालविधवामध्ये त्या व्यक्तीला, त्या मुलीला जगण्याचा शक्य नाही अशाच प्रकारे वागणूक द्यायली जायची 400 वर्षापूर्वी. त्याबद्दल थोडंसं सांग. आता हे थोडं नीट समजून घेऊया आपण. कारण काय आहे की आपली संस्कृती ही फार उदात्त संस्कृती आहे हिंदूंची. त्याच्यावर जेव्हा मुसलमानी आक्रमणाचा प्रभाव पडला त्यानंतर ती विकृत झाल्यासारखी दिसली. हे आधी नीट समजून घेण्यासारखं आहे. कारण समर्थांचा वेणाबाईंचा जो काळ आहे तो काळ म्हणजे मुसलमानी राजवट महाराष्ट्रामध्ये 300 वर्षापासून स्थिर झालेली असा काळ आहे. 300 पेक्षाही अधिक तेव्हाचा तो काळ आहे. आणि या मुसलमानी राजवटीचं एक स्वरूप म्हणजे स्त्रियांचं अपहरण, स्त्रियांची विटंबना, त्यांना विकून टाकणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे. त्यामुळं त्या काळामध्ये स्त्रियांच्या बाबतीत या बाह्य आक्रमणाच्या प्रभावामुळं निर्माण झालेली बरीचशी बंधनं ही मधल्या काळामध्ये आली. हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. कारण भारताची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आपण आजही म्हणतो. त्या संस्कृतीमध्ये एखाद्या वर्गावर अन्याय होईल मग ती कसली श्रेष्ठ संस्कृती आहे, बरोबर आहे ना. म्हणून याची कारणं काय ते लक्षात घ्यायला पाहिजे. याची कारणं हिंदू धर्मातील दोष किंवा संस्कृतीतील दोष नाही आहे, तर बाहेरच्या रानटी लोकांच्या आक्रमणामुळं तात्पुरता करावा लागलेला, नाईलाजानं करावा लागलेला बदल आहे. आणि ह्या मुलींवर, अरे पुरुषांनाच जिथं आपली धडगत आहे की नाही माहिती नव्हतं, तिथं महिलांची स्थिती किती म्हणजे भयानक असेल याचा विचार आपण करू शकतो. त्यामुळं असं आहे. दुसरी गोष्ट अशी की बालविधवा हिंदू धर्माच्या नियमानुसार वैधव्य जर आलं, धव म्हणजे पती, तर विधवा म्हणजे पतिविरहित असणं, तर हे वैधव्य आलं याचा अर्थ असा की आता धर्म अर्थ काम हा प्रवृत्तीचा मार्ग तिचा बंद झाला आणि आता पुढचं सगळं आयुष्य मोक्ष मार्गासाठी तिने जगायचं आहे. आणि मोक्ष मार्गासाठी जगायचं म्हणजे आता तिचा मांगलिक कार्यातला अधिकार संपला. ज्याप्रमाणे संन्यासी असतात, तर संन्याशांना मांगलिक कार्यामध्ये अधिकार नाही आहे. कुठल्याही मंगल कार्यामध्ये संन्यासी कधी प्रवेश करत नाही, भाग घेत नाही. कारण तो स्वतःचं श्राद्ध करून मग संन्यास ग्रहण करतो, बरोबर आहे. म्हणजे तो जगासाठी मेलेला आहे आणि त्याचा दुसरा जन्म आहे तो म्हणजे फक्त भगवंतासाठी तो जगणार आहे. तर स्त्रीच्या दृष्टीनं सुद्धा तिचा पती निधन पावतो याचा अर्थच तिला आता धर्मार्थ काम या प्रापंचिक किंवा प्रवृत्ती मार्गासाठी तिनं जगायचं नसून आता निवृत्ती मार्ग म्हणजे भगवत प्राप्तीसाठी तिने जगायचं आहे. आणि आपला धर्म किती उन्नत आहे बघा, की मग या स्त्रियांनी आश्रमात जा आणि इकडं जा असं करण्यापेक्षा आपल्या सासरच्या घरीच राहायचं, जिथं तिला प्रोटेक्शन मिळतं, जिथं तिचं संरक्षण होतं. कारण पुन्हा मठात कुठे गेली, बाहेर कुठे गेली, पुन्हा काय ओढवेल आपल्याला माहिती नाही. आणि असे प्रकार हे
मध्ये खूप झालेले. म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणी यांच्यामध्येच अवैध संबंध निर्माण होतात. जग जाहीर आहे की काय काय प्रकार घडतात, घडू शकतात, हे सगळीकडे बाहेर आलेलं आहे. हा मानवी स्वभाव माहीत असल्यामुळं हिंदू धर्माला आपण या अ, पतिविरहित असणाऱ्या स्त्रियांना त्यांच्याच सासरी त्यांनी राहायचं, पण आता प्रवृत्ती मार्गामध्ये राहायचं नाही, म्हणून निवृत्तीपरायण राहायचं. ज्याप्रमाणे संन्यासी एखादं मुंडन करतो आणि भगवी वस्त्र नेसतो, त्याचप्रमाणे हिनं करायचं आहे. म्हणजे ती घरात राहून संन्यासिनी झाली. आता पूर्वी अशी उदाहरणं आहेत, उदाहरणार्थ की ज्या आश्रमात राहून पण तसे आश्रम आता कलियुगामध्ये राहिले नाही. जसं शबरी राहिलेली आहे किंवा स्वयंप्रभा राहिलेली आहे. रामायणामध्ये या दोघींचं नाव आपण पाहतो, बरोबर आहे. किंवा महाभारतामध्ये पण अशा स्त्रिया, जसं की वेदव्यासांनी सत्यवती आपल्या आईला आणि तिच्या 2 सुना विचित्रवीर्याच्या स्त्रिया या दोघींना आपल्या आश्रमात नेलं. पण असे आश्रम कलियुगात कुठे आहेत? आणि व्हॉट अबाउट द सिक्युरिटी? स्त्रियांच्या सिक्युरिटीबद्दल काय? कुठेही काही होऊ शकतं. म्हणून उत्तम उपाय सांगितला की आपल्याच घरी आपल्याच लोकांमध्ये राहायचं, फक्त मांगलिक कार्यामध्ये भाग तिनं घ्यायचा नाही. आणि म्हणून या पद्धतीनं त्यांना राहावं लागत असे. मी माझ्या वाचनात हे आलं की त्यांना पुढे जाऊन मिरजेचं तिकडे त्यांना तिकडचा जो मठ होता त्याचा मेन इन्चार्ज बनवलेला. म्हणजे त्यांची जी प्रोसेस आहे ती थोडीशी ती प्रोसेस सांगा की आता तुम्ही सांगितलं होतं की त्या कसे त्यांना भेटलेत, त्याच्या पुढे काय झालं? त्यानंतर हे फार मोठे सत्पुरुष आहेत हे वेणाबाईंच्या लक्षात आलं. आणि वेणाबाईंचं माहेर कोल्हापूरला होतं, तर त्या काही काळ माहेरी पण जात असत. आणि तेवढे लिबरल त्यांचे सासूरवाडीचे लोक होते हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या मुलीला माहेरी ते जाऊ देत असत. आणि माहेरी ती जात असे तर समर्थांची भगवती लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये कीर्तनं सुरू होती. आणि समर्थांचं कीर्तन सुरू आहे कळल्यानंतर हे वेणाबाईंच्या बरोबर आई वडील त्यांचे यायला लागले. तसं म्हटलं तर ही तरणीताठी मुलगी कीर्तनाला येत असे. आता तिला जीवन जगण्याचा मार्ग जर पारमार्थिक असेल तर ती कीर्तनाने याला येणारच आहे. तोच तर उद्देश आहे ना. तिला जणू काही त्या अलवण ज्याला म्हणतात ती भगवी वस्त्र घालून त्या मुलींना आणि या स्त्रियांना राहावं लागत असे. याचा अर्थच त्यांचं जर जीवन भगवत कार्यासाठी असेल तर कीर्तन प्रवचन ही तर तिला जायलाच पाहिजे. पण तिची जिज्ञासा इतकी वाढायला लागली कीर्तनातून. समर्थांचं ते अगदी त्याला म्हणतो निरावरण ज्ञान, जे प्रत्यक्ष ज्ञान, जे ग्रंथ वाचून अभ्यास करून मिळवलेलं ज्ञान नाही, प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळं झालेलं ज्ञान, त्याची वाणी कशी असेल तुम्ही विचार करा. तर असं हे ज्ञान पाहिल्यानंतर दीर्घकाळ ती समर्थांची चर्चा करत थांबत असे. आणि मग एकदा तर असं झालं की समर्थ निघणार होते आणि आता समर्थ परत कधी भेटतील माहिती नाही. म्हणून ही जी चर्चा करत थांबली कीर्तन झाल्यानंतर, ती पहाट व्हायची वेळ आली. आणि काकडा जेव्हा वाजायला लागला तेव्हा मग त्या मुलीला कळलं की अरे आपण तर रात्रभर इथे राहिलो, आपल्याला लक्षात पण आलं नाही की आपण या मठात. आणि त्या काळानुसार रात्रभर मुलींनी बाहेर राहणं हे कसं मानलं जात असे, आजही आपण कसं मानू शकतो. म्हणून ती थोडी बेचैन झाली. समर्थ म्हणाले काय विचारायचं ते सगळं विचारून घ्या, काकडा करूनच जा. काकडा केला आणि लगबगीनं घरी आली तर आजूबाजूचे लोक हे कुजबुजत आधी होतेच, पण आता तर मुलीबद्दल फार शंका त्यांनी घ्यायला सुरुवात केली की गोसाव्यांच्या जवळ राहते वगैरे वगैरे. मग थोडं बोलणं सुरू झाल्यानंतर मीराबाईंचा उल्लेख झाला की मीराबाई कशा प्रकारे भगवत प्राप्तीसाठी तळमळत होत्या, मी पण त्यासाठीच तळमळत आहे, म्हणून मला एवढं थांबायला लागलं. मग म्हटलं गेलं की मीरेनं विष पचवलं,
तू पचवू शकतेस का? तर त्या म्हणाल्या, मी जर शुद्ध असेन तर मी सुद्धा विष पचवू शकेन. किती त्यांना विश्वास असेल. आणि नंतर मग खरंच विष पाजलं गेलं. आता हे दुष्टपणाने पाजलं गेलं की त्या बोलण्याच्या आणि एकूण समाजाच्या दबावाखाली हे सगळं विष पाजलं गेलं, हा विचार थोडा करायला पाहिजे. म्हणजे वीणाबाईंना जन्म देणारे माता पिता क्रूर असू शकत नाहीत, पण त्या बोलाचालीमध्ये तो सगळा प्रकार घडलेला आहे. एक इरेला पेटणं म्हणतो ना आपण, हो. तशातला तो प्रकार होऊन खरंच एकाने विष आणून दिलं, पिऊन दाखव, आणि तिनं ते ग्रहण केलं. विषाचा परिणाम तर होणारच, पण आणि खोलीमध्ये बंद केलं तेव्हा समर्थ तिथं आतमध्ये प्रकट होऊन त्या मुलीला निर्विष करतात. त्यांच्यात संभाषण ऐकल्यानंतर माता पित्यांना आश्चर्य वाटतं की मुलगी कुणाशी बोलतीये, आणि एक कुठल्या तरी पुरुषाचा आवाज आहे की जो कुलपाच्या आत पोचला कसा. म्हणून त्यांनी खिडकीतून बघितलं तर समर्थ आहेत तिथं, ते जपुंज असणारे, आणि ही मुलगी त्यांच्या चरणाशी बसून बोलतीये. मग दार उघडलं गेलं. समर्थ म्हणाले, तुमची वेणा मेली, तुम्ही तिला विष पाजलं, आता ही आहे ती माझी वेणा आहे, मी हिला घेऊन चाललो. आणि म्हणून मग समर्थांनी या कन्येला स्वतःबरोबर घेतलं आणि ते थेट पोहोचले, ते चाफळला जाऊन पोहोचले. अशी कथा आहे. त्यानंतरचा भाग. मला सांगा, चाफळ हे वीणाबाईंसाठी खूप इम्पॉर्टंट जागा आहे. एकतर चाफळचं जो राम मंदिर आहे ते समर्थांनी बांधलेलं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण वीणाबाईंचा तिकडे तो जो प्रसंग आहे, जिकडे त्यांनी स्वतःला खुंटीला बांधून घेतलं होतं, जरा ते सांगा. कारण कसं आहे की अशात कोणाच्या दुसऱ्याच्या चरित्रामध्ये अशा गोष्टी आढळत नाही. वीणाबाईंचा अधिकार समर्थांनी आधीच ओळखला होता. समर्थ संप्रदायामध्ये श्रीधर स्वामींनीच सांगितलंय, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. रामायणातील 2 महान स्त्रिया, 2 योगिनींचा उल्लेख आहे. एक आहे शबरी आणि दुसरी आहे स्वयंप्रभा. शबरी रामरायांना मार्ग दाखवते, स्वयंप्रभा हनुमंतांना मार्ग दाखवते. म्हणजे दोघींचा अधिकार बघा किती आहे. शबरी सांगते की तुम्ही सुग्रीवाकडे जा, सुग्रीव इथं इथं राहतो, हा शबरीचा अधिकार आहे. रामरायांना मार्ग दाखवते ती, पुढं तुम्हाला इकडे जायचं आहे. आणि स्वयंप्रभा हनुमंतांना सांगते, मी तुम्हाला तुमच्या कार्यस्थळापर्यंत पोहोचवते. आणि हनुमंतांना आणि सगळ्या वानरांना ती एकदम त्या दक्षिण समुद्रावर घेऊन जाते. इतक्या अधिकार असणाऱ्या या 2 स्त्रिया, तर त्यातल्या ज्या शबरी आहेत त्या वेणाबाई आहेत आणि स्वयंप्रभा आहे त्या अक्काबाई आहेत. या पण, त्यांचं मूळ नाव चिमणाबाई देशपांडे. आपण तिकडे येऊया, कारण हां समर्थांच्या समाधीच्या शेजारी फक्त ह्या दोघी जणींची समाधी आहे. हां आपण तो नंतरच्या पाठला बरोबर. येऊया. मला सांगा, त्यांना तिकडचा मठाधिपती बनवलेलं मिरजचा, जरा त्याचा हां संदर्भ सांगा. मग त्या चाफळचा जो मुद्दा आहे हां की त्यात काय घडलं, हां ते सांगून मग मिरज मठाबद्दल मी बोलतो. हो. मग अशा या 2 स्त्रिया अक्काबाई आणि वेणाबाई म्हणून आल्या आणि हनुमंतराय समर्थ म्हणून आले, ही संप्रदायातली मान्यता आहे. हो. तर जेव्हा त्यांना चाफळला आणलं, अक्काबाई आधीपासूनच समर्थांकडे आहेत, चिमणाबाई देशपांडे कराडच्या या, आणि ह्या वेणाबाई देशपांडे या मिरजेच्या. तर दोघी बालविधवा स्त्रिया आहेत आणि अक्काबाई वयानं वेणाबाईंपेक्षा मोठ्या आहेत. मग त्यांच्यामध्ये आपोआपच प्रेमभाव निर्माण झाला. आणि अक्का शब्दाचा अर्थच मोठी बहीण, हो. कानडी शब्द आहे तो अक्का. तर अक्का त्या म्हणायच्या त्यांना. मग अक्का हे नाव प्रसिद्ध झालं. चिमणाबाई हे नाव मागं पडलं आणि अक्का हेच नाव प्रसिद्ध झालं. तर ह्या अगदी आपल्या धाकट्या बहिणीप्रमाणे यांच्याशी वागत, आणि वेणाबाई सुद्धा त्यांना थोरल्या बहिणीप्रमाणे मान देऊन वागत असत. आणि अक्काबाई अत्यंत धोरणी आणि अत्यंत ज्याला म्हणतो की नियमांचं पालन करणाऱ्या आणि अनुशासनबद्ध होत्या. हे त्यांचं लक्षण समर्थांनी आधीच ओळखलं होतं. तर मग समर्थांनी तिथं आणलं आणि हे वासरू आम्ही तुमच्या कळपामध्ये सोडत आहोत, याच्याकडं लक्ष द्या, असं समर्थांनी अक्काबाईंना सांगितलं. किती गोड संकल्पना आहे. आणि असं म्हणून कारण समर्थांना अख्ख्या महाराष्ट्राचा व्याप आहे. ते काही वेणाबाईंच्या बरोबर बसून त्यांना रोज शिकवणार नाही आहेत, बरोबर ना. कारण ज्याला
राष्ट्रकार्य करायचं आहे, तो प्रत्येकाला वेळ नाही देऊ शकत. त्यामुळं समर्थांचा व्याप प्रचंड मोठा होता. तर त्यांना एक केंद्र म्हणून त्यांनी राम मंदिर, जे तुम्ही मगाशी उल्लेख केला चाफळचं, त्याला चंपावती असं मूळ नाव आहे. अच्छा. आणि त्याला संप्रदायामध्ये दक्षिण अयोध्या असं मानतात. म्हणजे ही दक्षिण अयोध्या आहे चाफळ, हे याचा अभिमान आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय लोकांना असायला पाहिजे. आणि कोणीतरी एकदा, प्रत्येकाने एकदा चाफळला गेलंच पाहिजे, कारण इतकं वर्षातून एकदा सुंदर गेलं मंदिर. पाहिजे. खूप सुंदर वर्षातून मंदिर. एकदा गेलं पाहिजे. नुसतं एकदा जाऊन उपयोगी नाहीये. आणि ते असं खळगीमध्ये असल्यामुळे हा. मला तिकडे 5 दिवस राहण्याचा मला संधी भेटलेली. हा. खूप सुंदर जागा आहे हो. ती. आणि ते स्थान पाहूनच समर्थ प्रसन्न झाले आणि रामरायांना इथं यायचं हे त्यांना लक्षात आलं, म्हणून तर ते मंदिर तिथं बांधलं गेलं. अच्छा. हां, म्हणजे जे स्थान पाहिल्यावर समर्थ प्रसन्न होतात ते स्थान कसं असेल? तिथं ठीक आहे, निसर्ग सौंदर्य वगैरे हे आपल्या दृष्टीनं ठीक आहे, पण समर्थांना ते स्थान तेवढ्यामुळेच आवडलं असं नाही ना. निसर्ग सौंदर्याची स्थानं अजून पण महाराष्ट्रात खूप आहेत, पण त्या स्थानात असं काहीतरी दैवी होतं ना. मांडव ऋषींचं तपस्थली होती ती, सज्जनगड, अनेक गड होते, तोच का निवडला? पण तिथं अश्वलायन ऋषींचं तपस्थली म्हणजे सज्जनगड आहे, म्हणून सज्जनगड समर्थांकडून निवडला गेला. तसं हे चाफळ आहे की इथं मांडव्य ऋषींची तपस्थली होती, त्यामुळे ते ठिकाण समर्थांनी निवडलं आणि इथं मग त्यांची सेवा चालू झाली. आणि वाचन येत होतं, हे समर्थांना आवडलं. म्हणजे वाचायला शिकवण्यामध्ये वेळ जाणार नाही आणि संकल्पना स्वच्छ आहेत. आता त्यांची पहिलीच भेट तात्विक स्वरूपाची झाली. जीव कोण, शिव कोण, भगवान कोण, ब्रह्म काय, माया काय, असे प्रश्न ही मुलगी विचारतीये 18 वर्षाची. याचा अर्थ तिची वैचारिक उंची काय असेल, बरोबर ना? म्हणून ही फार कमी परिश्रम करून तयार होणारी मुलगी आहे, हे समर्थांच्या लक्षात आलं. आणि वाणीचा गोडवा आणि हे पाहून हिच्यामध्ये वक्तृत्व आहे हेही समर्थांना जाणवलं होतं. आणि म्हणून त्या मुलीला तयार केलं. आणि मग एक तो ज्याला आपण परीक्षेचा प्रसंग म्हणतो, तो प्रसंग आला आणि रामरायाच्या उत्सवासाठी समर्थ अक्काबाईंबरोबर आणि अन्य महंतांबरोबर, मग कल्याण स्वामी आहेत, उद्धव गोसावी आहेत, इतरही गोसावी लोक आहेत, या सगळ्यांच्या बरोबर बाहेर गेले आणि एकट्या या मुलीवरती, इतकी लहान वयाची 20-22 वर्षाची, हिच्यावरती जबाबदारी टाकली पूर्ण मंदिराची देखभाल करणं आणि पाहणं. आणि समर्थ निघून गेले. आणि त्यावेळेला नेमकी ह्या आजारी पडल्या, इतक्या आजारी पडल्या की अंथरुणालाच खिळल्या. आणि गुरुदेवांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, मी उभी राहू शकत नाही आहे, माझं प्रारब्धच असं आल्यामुळं काहीतरी हे घडलेलं आहे, पण रामरायाचा उत्सव जर पूर्ण नाही झाला तर गुरूंनी दाखवलेला विश्वास त्याला तडा जाईल. तर हे होता कामा नये म्हणून त्या रोज रामरायाची करुणा भागायच्या आणि भिंतीला टेकत 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 त्या रामरायांच्या समोर उभ्या राहायच्या आणि प्रार्थना करायच्या. आणि जप तर व्हायला पाहिजे, उपासना तर व्हायला पाहिजे. तब्येत ठीक नाही म्हणून प्रपंच होणार नाही, ठीक आहे, पण परमार्थ व्हायला पाहिजे. कारण एक नियम आहे, देर इज नो हॉलिडे इन स्पिरिच्युअलिटी अनलेस अँड अंटिल यू आर अनकॉन्शियस. यू हॅव टू फॉलो द रूल्स. तुम्ही अनकॉन्शियसच असाल तर ठीक आहे, पण तुम्ही झोपलेले जरी असाल तरी तुमचा जप चालू पाहिजे. हा नियम आहे अध्यात्मातला. रोज साधना व्हायला पाहिजे. हा नियम पाळून आपण पडल्या पडल्या नाम घेतो, पण ग्लानी येते, नाम किती झालं आणि ग्लानी कधी आली कळत नाही. त्यामुळं आपल्याला उभं राहायला पाहिजे, पण उभं राहण्याची शक्ती नाही. म्हणून त्या रामरायाच्या मंदिरासमोर खांबाला स्वतःला दोरीनं बांधून घेऊन खालपासून वरपर्यंत, खांद्यापर्यंत, त्या स्थितीमध्ये जप करत असत, रामरायाचं ध्यान करत. का तर झोपले तर ग्लानी येईल, उभे राहिले तर पायात शक्ती नाही, खाली पडेल. अशा पद्धतीनं जप करताना जेव्हा वेणाबाईंना पाहिलं रामरायांनी, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. जशी घटना ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलं सोडून चालले ते कळल्यानंतर रामराय जसे रडायला लागले, तो वेगळा प्रसंग. हे सोडून विरहाचं दुःख आहे. पण इथं तर माझी भक्त जी ग्लानीमध्ये आहे, तिला उभंही राहवत नाही आहे, पण तरीसुद्धा उपासना करते, हे बघून रामरायांना रडू आलं. आणि हे पाहता क्षणीच
त्या धावत गेल्या आणि स्वतःच्या एक वस्त्र घेऊन रामरायांचे अश्रू त्यांनी पुसले, असा उल्लेख आहे. आणि मग ते झाल्यानंतर अचानक एक रामाबाई नावाची कुठली तरी बाई अत्यंत चलाख उठून काय आली आणि तिनं सांगितलं अमुक अमुक भागामध्ये समर्थ आहेत, 32 राळे वगैरे त्या भागात, तिकडून त्यांनी मला पाठवलेलं आहे तुझ्या मदतीसाठी आणि म्हणून मी आले. त्यांना खूप हायसं वाटलं. समर्थांना माझी काळजी आहे, तुम्ही पडून राहा, जे काही काम आहे ते मला सांगा, मी करते. आणि तिने इतकं वेगात ते काम केलं आणि समर्थांची आता स्वारी येणार परत सगळं भिक्षा घेऊन वगैरे. एवढ्यात वीणाबाईंची तब्येत सुधारायला लागली आणि ती रामाबाई निघून गेली कुठल्या कुठं. समर्थांना म्हणाले तुम्ही रामाबाईंना पाठवलं म्हणून माझं काम झालं. समर्थ म्हणाले मी नाही कोणाला पाठवलं. मग ती कोण होती? साक्षात भगवान रामच त्या रामाबाईच्या रूपामध्ये आले होते. जसं पूर्वीच्या काळात संतांनी अमक्याची लुगडी धुवून, भगवंतांनी लुगडी धुवून दिली, दळून दिलं, कांडून दिलं, असं आपण ऐकतो. तीच गोष्ट वेणाबाईंच्या बाबतीत घडली आणि मग त्यांचा अधिकार सिद्ध झाला. मग त्यांना समर्थांनी कीर्तन शिकवलं. वेदांत वेणाबाईंचा फार पक्का आणि आवडीचा विषय होता. वेदांतामध्ये त्या फार निष्णात होत्या. आणि नंतरच्या काळात तर ज्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला आणि करवला ते गागा भट्ट पंडित, काशीचे विद्वान, दशग्रंथी ब्राह्मण, त्यांच्यासमोर निर्भयपणे त्या कीर्तनाला उभ्या राहत असत. तुम्ही विचार करा, समर्थ बसलेले आहेत स्वतः कीर्तन ऐकायला, गागा पंडित बसलेले आहेत, वामन पंडित बसलेले आहेत, असे एकाहून एक थोर विद्वान बसलेले आहेत, वेद पाठशास्त्री असणारे, आणि त्यांच्यासमोर एखाद्या विधवेनं निर्भयपणे कीर्तन करावं, म्हणजे किती अधिकार त्यांना प्राप्त झाला असेल. आणि त्यात त्या स्वरचित कवनं म्हणतात, गागा गागा रामरायाचे नाम गा. गागांना सांगतायत गागा गागा रामरायाचे नाम गा, अशी कवनं तयार केली त्यांनी आणि ती त्यांच्यासमोर मांडली. अशा प्रकारे मग त्यांचा अधिकार बघून आणि मिरजेमध्ये एक जयराम स्वामींच्या संदर्भातून एका यवन अधिकाऱ्याला वश केलं समर्थांनी. आणि तो इतका शरण आला की मला तुमची सेवा करायची आहे. मग त्यांनी सांगितलं की मिरजेला अमुक अमुक देशपांडे आहेत, म्हणजे वेणाबाईंचं सासर, तर त्याच्या आजूबाजूचा ची जागा आम्हाला द्या तिथली, आम्हाला तिथं मठ बांधायचं आहे. ती जागा मिळाली, कारण त्याची सत्ता होती. ती जागा मिळाल्यानंतर मठा त्यांच्या आजसुद्धा मिरजमध्ये जो मठ आहे वेणाबाईंचा, तो वाड्यातच आहे, देशपांड्यांच्या वाड्यात आहे. तर तिथं समर्थांनी मग मारुतीराया स्थापन केले आणि त्या मारुतीरायांची स्थापना करून एका व्यापाऱ्यानं नीलमणी त्यांना अर्पण केला, एवढा मोठा. तो नीलमणी हनुमंतरायांच्या डोळ्यापाशी लावला समर्थांनी आणि अशा मंदिराची स्थापना झाली. तो मठ स्थापन झाला. श्री रामरायन समर्थ जे आपल्या झोळीतून रामपंचायतन नेत असत, तर ते रामपंचायतन त्यांनी वेणाबाईंना दिलं, पादुका दिल्या, स्मरणी दिली आणि तिथला मठपती बनवलं. इथलं कार्य आता तू बघायचं. अशा प्रकारे थोडक्यात त्यांचा एकूण प्रवास आहे. मला थोडासा ऑफ टॉपिक जातो. तुम्ही पण त्याच एरियामधले, तुमचं पण आडनाव तेच, जरा थोडासा तुमचा, आणि तुम्ही रामदासी परंपरेत आला, थोडासा तो ऑफ टॉपिक आहे, पण त्याचा थोडासा संदर्भ सांगा ना. लहानपणी आम्ही पण वाड्यात राहत होतो. त्यांचा देशपांडे ही पद आहे, देशपांडे हे. ओके. त्यामुळे आम्ही त्यांच्या नात्यातले वगैरे असे कोणी नाही आहे. पण रामदासी या दृष्टीनं नात्यातले आहोत असं म्हणू शकतो, पण गुरुपरंपरेनुसार. पण तिथून आमच्या वाड्यापासून तो मठ अगदी जवळ, त्यामुळं लहानपणी आमचं तिथं नेहमी जाणं येणं होत असे. दासनवमीला वगैरे आम्ही जात असू तिथं, आणि शनिवारी वगैरे मारुतीरायांच्या दर्शनाला वगैरे आम्ही जात असू. आणि तिथले कल्याण महाराज म्हणून आठवतं मला लहानपणी की ते भिक्षा मागायला आमच्या वाड्यात येत असत. आम्ही त्यांना भिक्षा देत असू.
त्यांच्याकडून तिथं जवळ अंबाबाईचं देऊळ आहे. देवीच्या नवरात्रामध्ये कधी कधी ते येऊन वेद पाठ म्हणण्याच्या पद्धतीनं काही काही मंत्र म्हणत असत. तिथं आम्ही जात असू. अशा पद्धतीनं लहानपणापासून त्या मठाशी आमचा संबंध आहे. मला हे माहिती नव्हतं, कारण तुमचं आणि ह्या मठाचं कनेक्शन सुद्धा आहे ते आता आज समजलं मला. बरोबर. मला एक सांगा, आता ह्या आपण आता पुढच्या स्टेजला जाऊया. ही ही एक अशी मुलगी जी समर्थांच्या समोर आणि जेवढे मोठे बाकीचे वेद पाठक विद्वान आहेत त्यांच्या समोर ती प्रेझेंटेशन, ती स्वतःचं स्वतः प्रवचन करते. म्हणजे त्या काळात ती खूप मोठी गोष्ट झाली ना शेवटी. बरोबर. कारण त्या स्त्रियांना त्यावेळेला हा असा होता की अधिक स्त्रियांच्या, जरी ती कुठल्या सौभाग्यवती असली तरी तिला तसे काय अधिकार त्यावेळेला नव्हतेच. तुम्ही घराच्या बाहेरमध्ये चूल आणि मूलमध्येच अडकून राहा. पण ह्या प्रकारे जे दिलेलं आहे त्यांना समाजातून त्यावेळेला कसा विरोध होता? हो, समाजातून सुरुवातीला विरोध झाला. पण वीणाबाईंचं वागणं इतकं टापटीप त्यांची असायची, त्यांचं वागणं इतकं हावभाव. कारण स्त्रीमध्ये ते एक लालित्य नावाची गोष्ट आहे आणि कीर्तनासाठी लालित्य आवश्यक नाही आहे. शृंगार, गायन, नाट्य याच्यासाठी लालित्य उपयुक्त आहे. कीर्तनामध्ये ते लालित्य जर आलं तर त्याचं गांभीर्य कमी होतं. आता हल्ली तर काय वात्रटपणा पण कीर्तनामध्ये आहे आणि कॉमेडी कीर्तन नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे. म्हणजे ते वगनाट्य कीर्तनात आणायचं पण नाव कीर्तन द्यायचं असं सुरू आहे. म्हणजे कीर्तनाची परंपरा पार अगदी खालच्या थराला सध्याच्या कलीच्या प्रभावाने आलेली आहे. पण कीर्तनातलं जे एक गांभीर्य हवं, एक उंची हवी, बरोबर आहे, एक खोली हवी, तर ती अशा हावभाव, स्त्रीच्या सुलभ हावभावांमुळं त्याला बाधा येऊ शकते. आणि काही कुदृष्टी असणारे लोकसुद्धा त्याचा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न आणू शकतात. तर या सर्व दृष्टींनी विचार केला तर स्त्रियांनी ते करणं अपेक्षित नव्हतं. पण काळामध्ये होणारा बदल आणि ज्या प्रकारे वीणाबाईंचा अधिकार हे समर्थांच्या लक्षात आलं तेव्हा पूर्वकाळी गार्गी होती, मैत्रेयी यांची नावं आपण ज्यांना आपण ब्रह्मवादिनी म्हणतो अशा स्त्रिया, या स्त्रियासुद्धा मोठ्यातल्या मोठ्या ऋषींना प्रश्न विचारण्याचा त्यांचा अधिकार होता, परीक्षा घेण्याचा. एखाद्याची परीक्षा घेणारा परीक्षक किती मोठा असतो. तर गार्गींनी याज्ञवल्क्यांची परीक्षा घेतली म्हणजे गार्गी किती मोठी असेल, बरोबर आहे. मग असं जर वेद परंपरा आहे आणि त्या ब्रह्मवादिनींच्या पंक्तीत बसण्याचा अधिकार या वेणीचा दिसतोय तर तिलाही आपण तो अधिकार देऊया असा विचार करून. आणि संत कुठलीही गोष्ट रामरायाच्या आज्ञेनुसार करतात, स्वतःच्या इच्छेनं करत नाही. आणि म्हणून रामरायांचीच तशी अनुज्ञा प्राप्त झाल्यामुळं समर्थांनी या वीणाबाईंना उभं केलं आणि उभ्यानं कीर्तन करण्याचा अधिकार प्राप्त झालेल्या एकमेव अशा या स्त्री कीर्तनकार आहेत. म्हणजे कसं, स्त्रीनं बसून कीर्तन केलं तर अंगविक्षेप थोडे कमी होतात, बरोबर आहे ना. पण उभ्यानं कीर्तन करण्याचं म्हणजे त्यांची ढबच अशी होती वीणाबाईंची की ज्यामुळं अंगविक्षेप काही होणार नाहीत. आणि त्यातून त्याचं जे थोडा आजच्या काळातला शब्द वापरतो डेकोरम जो आहे जे आहे हां, तर ती जी कीर्तनाची एक पठडी आहे ती टिकून राहील अशा पद्धतीनं त्यांना कीर्तन करण्याचा अधिकार अन्य काही नंतर स्त्रियांना दिला, पण त्यांना बसून कीर्तनाचा अधिकार दिला. आता सांगा, वीणाबाई, वीणास्वामी, समर्थ रामदास स्वामी आणि सज्जनगड, आपण आता त्याच्याकडे येऊया. त्याचं जरा कनेक्शन सांगा, कारण अनेक वर्ष वीणाबाई वरती सज्जनगडावरती होते. वीणाबाई अनेक वर्ष नव्हत्या सज्जनगडावर. अच्छा. कारण समर्थांचं वास्तव्यच सज्जनगडावरती हे त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये 6 वर्ष होतं. ओके. कारण समर्थ हे फिरणारे महंत होते, एका ठिकाणी राहत नसत, थांबत नसत. आणि समर्थ पूर्वी तर म्हणायचे आम्ही तो अरण्यवासी, आमचं काम अरण्यामध्ये आहे.
आम्हाला जनसंपर्काशी कर्तव्य नाही, पण रामरायांच्या आज्ञेवरून समर्थ लोकांतामध्ये अधिक अधिक राहायला लागले धर्मकार्य करण्यासाठी. आणि मग शिवरायांनी खूप प्रार्थना केली की तुम्ही आता वय वाढलेलं आहे, स्वराज्याची स्थापना पण नीट झालेली आहे, आता तरी थोडी विश्रांती घ्या आणि मला हे सद्भाग्य लाभू दे की माझ्या कुठल्या तरी किल्ल्यावर तुम्ही राहताय. मग शिवबाचा एवढा आग्रह बघून तो न मोडवून समर्थांनी परळीचा जो किल्ला होता, आज ज्याला आपण सज्जनगड म्हणतो, त्या किल्ल्यावर राहायचं ठरवलं आणि तिथं ते राहायला लागले. मग वेणाबाई चाफळचं, कारण मिरजेवरून त्यांना सज्जनगडावर यायचं, कारण गुरुच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी महंताला यायला हवं. आता त्या मठपती आहेत आणि मिरज मठाच्या मठपती आहेत, तर वर्षातून एकदा तरी भेटायला हवं. म्हणून येता येता पहिला चाफळच्या रामरायांचं दर्शन करायचं, चाफळच्या रामरायांचं दर्शन करून पुढं सज्जनगडावरती यायचं, अशी प्रथा होती. मग त्या समर्थांना भेटायला अशा सज्जनगडावर येत आणि समर्थ सांगतील तोपर्यंत तिथं निवास करत, आणि मठपती असल्यामुळं तिथं थांबणं शक्य नाही आहे, ते दायित्व शेवटी निभावायचं आहे, पुन्हा मिरजला परत जात असे. असं ते त्यांचं सज्जनगडावर जाणं येणं होत असे. म्हणजे त्या तिथं कल्याण स्वामी जसे काही वर्ष राहिले समर्थांबरोबर, अशा त्या कधी राहिल्या नाही. चाफळला मात्र काही वर्ष राहिल्या. आता एक सांगा की असं काय आहे, का आहे की समर्थांच्या समाधीच्या पाठीमागे वीणाबाईंची समाधी आहे आणि पुढे अक्कांची समाधी आहे, पण बाकीच्यांचे शिष्य जे नावाजलेले शिष्य आहेत त्यांची कुठेच सज्जनगडावरती समाधी नाही, त्याच्या तो काय जरा संदर्भ जरा सांगा. कसं आहे की स्त्रियांच्या समाधीला समाधी असं म्हटलं जात नाही, हा तुळशी वृंदावन वृंदावन असं म्हणतात आपण, आणि ते वेगळ्या पद्धतीनं बांधलं जातं जसं तिथं गडावर बांधलेलं आहे, आणि ते शास्त्रीय प्रमाण आहे. तर समर्थांनी हे ठरवलं की आपण चाफळला प्राण सोडायचे नाहीत, कारण चाफळला रामराय आहेत. आपलं समाधी मंदिर झालं तर चाफळच्या रामाचं महत्त्व कमी होईल, ते आपल्याला करायचं नाही. पण वेणाबाईंना आधी, समर्थांच्या आधीच त्यांना वेध लागले रामरायांना भेटायचे, तेव्हा समर्थ चाफळला होते आणि चाफळला रामनवमीचा उत्सव करण्यासाठी तिथं होते. तर चाफळचा रामनवमीचा उत्सवाच्या वेळेला वेणाबाई तिथं आल्या, कारण नियम असा होता की मठपतींनी आपल्या आपल्या मठांमध्ये उत्सव रामनवमीचे साजरे करायचे. पण वेणाबाईंना हा वेध लागल्यामुळे त्या आल्या, समर्थांना सांगितलं. समर्थ म्हणाले आपण पुढच्या वर्षी बघू. 3 वर्ष असं टाळलं. तिसऱ्या वर्षानंतर जेव्हा आले तेव्हा नंतर बघू असं सांगितलं, आणि सज्जनगडावर सगळे गेले. आणि तिथं गेल्यानंतर मग पंधरवड्यांनी बघू वगैरे असं सांगत तो विशिष्ट दिवस चैत्रातला जो वद्य चतुर्दशीचा आहे, तर त्यावेळेला अमावस्यायुक्त आहे, त्यावेळेला समर्थांनी आज तुला माहेरी पाठवतो असं सांगितलं. आणि त्या म्हणायच्या की मला माहेरी जायचं आहे, आणि माहेर म्हणजे कुठलं, परमार्थ हे माहेर आहे आणि निवृत्ती माहेर, प्रवृत्ती सासर आहे. तर त्या निवृत्ती म्हणजे रामरायांपाशी जायचं, आणि म्हणून मग त्यांना माहेरी पाठवायचं म्हणून समर्थांनी घोषणा केली की आज दुपारी भोजनोत्तर कीर्तन होईल वेणेचं, आणि त्यानंतर आम्ही तिला माहेरी पाठवू. म्हणजे त्यांनी प्राण सोडण्याच्या आधी यांच्यासमोर कीर्तन सुद्धा केलेलं, आणि त्याच्या आधी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. अच्छा. आणि उत्तम त्या स्वयंपाकी असल्यामुळं, सुगरण असल्यामुळं सुंदर स्वयंपाक केला, आणि त्या भोजनाच्या काळाच्या माध्यमातून समर्थांनी त्यांना मारुतीरायाचं दर्शन घडवलं की मी दुसरा तिसरा कोणी नसून हनुमानच आहे, या रूपामध्ये, वानर रूपामध्ये दर्शन त्यांना त्या वाढताना ते दर्शन देववलं. आणि म्हटलं की आम्ही कोण आहोत कळलं का, की जी गोष्ट सतीबाई म्हणून एक थोर अजून एक समर्थांची शिष्य आहे, तर त्यांना हे दर्शन 2-3दा समर्थांनी आधी दिलेलं आहे हनुमद रूपातलं. वेणाबाईंना इथं हे दर्शन दिलं. आणि मग भोजन प्रसाद झाल्यानंतर त्यांचं कीर्तन झालं, बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. आणि सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम.
सद्गुरूंची कृपा झाली म्हणून तो रामराय आम्हाला कळला. आणि असं म्हणून वेणा पावली पूर्णविराम, रामरायांच्या त्या दर्शनानं वेणा पूर्णविराम पावली असं म्हणून त्यांनी समर्थांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. समर्थ म्हणाले, निघा निघा, भले तुमचं भलं असो, निघा. आणि त्या ठिकाणी वेणाबाईंनी समर्थांच्या चरणावर प्राण सोडले. ते खूप मोठी गोष्ट झाली. किती मोठी गोष्ट झाली. आणि मग समर्थांनी माझी मानसकन्या आहे असं म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार करवला. आणि नंतर तिथं त्यांच्या त्या स्थानावरती तिथं वृंदावन निर्माण केलं, की जे वृंदावन समर्थांनी नंतर जी समाधी घेतली तिथून अगदी जवळ आहे. म्हणजे समर्थांच्या समाधीच्या वायव्य दिशेला येतं ते. तुम्ही जेव्हा समर्थ आणि वीणाबाई बघता तेव्हा तुम्ही ह्या दोघांमध्ये कुठली ती केमिस्ट्री बघता की ही गोष्ट मला पाहिजे, असं काय आहे त्याच्यामध्ये, मला काय जाणवतं? म्हणजे त्यांच्याकडून मी काय घ्यायला हवं? हो, नाही, त्यांच्याकडून हे बघा, दासबोधामध्ये जे सच्चिक्ष निरूपण आहे त्या सच्चिक्ष निरूपणातील सगळे गुण हे वेणाबाईंमध्ये बसतात. त्यामुळे सच्चिक्ष निरूपणामध्ये जे सांगितलं की सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण आणि अनन्य भावे शरण, तर ही शरणागती आणि गुरुच्या वाक्यावरचा विश्वास. आता समर्थ तर इतर नाही आहेत, मग गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे काय? तर मनाच्या श्लोकात जे सांगितलं, दासबोधात जे सांगितलं, आणि एवढंच कशाला, समर्थांनी महासमाधी घेण्याच्या आधी शेवटी जो उपदेश केला आहे त्याच्यावर जरी विश्वास ठेवला म्हणजे काय, की मी आहे जगदाकार, मी सगळ्या विश्वात व्यापून आहे, सर्वत्र मी विद्यमान आहे, हे जरी आम्ही हा विश्वास जरी ठेवला की सदैव माझे सद्गुरू माझ्याजवळ आहेत, तर हे मला जमलं, तर वेणाबाईंना जे जमलं ते मला जमेल, कल्याण स्वामींना जे जमलं ते मला जमेल, की सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण आणि अनन्य भावे शरण, की त्यांना मी तुमचाच आहे आणि माझा देह, इंद्रिय, प्राण, अंतःकरण सगळ्यावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तिथं, तुम्ही म्हणाल तेव्हा, असा माझा भाव असला पाहिजे. म्हणजे मी स्वतंत्र अस्तित्व माझं काहीही नाही आहे, पूर्णपणे मी तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुमच्यासाठी आहे. मग त्याला तुम्ही एक चपलेसारखं वापरा, तर सिंहासनासारखं वापरा, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. तुम्ही माझा वापर चप्पल म्हणून जरी केलात तरी माझं कल्याणच आहे, आणि सिंहासन म्हणून केलात तरी माझं कल्याणच आहे. तर हा भाव आपल्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे. हे वेणाबाईंच्या चरित्रात, जसं त्यांनी विषप्राशन करण्याची हिंमत, ते विष आणलेलं आहे समोर आणि लोक इरेला पेटलेले आहेत. कारण फक्त आई वडीलच तिथं नाहीत, आजूबाजूचे लोक पण भरपूर आहेत जे तावातावानी भांडतात, ही पद्धत आहे का वगैरे, रात्रभर तिकडं गोसाव्याकडे जाऊन राहायचं असतं का वगैरे वगैरे, ह्याला अध्यात्म म्हणतात का, असा परमार्थ कुठं असतो का वगैरे, हे जे तावातावानं चालले आणि तिथं विष आलेलं आहे, तर त्या निर्भयपणे त्याला उत्तर देतात. हे कशाने शक्य आहे? आणि त्याच्यामध्ये गुरुचा विश्वास आहे गुरूंचा, की मी कशीही असेल पण गुरु माझे फार मोठे आहेत आणि ते माझं रक्षण करतील. बरोबर आहे. तर ह्या शक्तीनंच त्यांनी ते ग्रहण केलं. म्हणून अशा पद्धतीनं वेणाबाईंकडून आपल्याला, आणि स्त्रियांसाठी विशेष करून सांगावं असं वाटतं की काही लोक वेणाबाईंना फार गांजलेली, पिचलेली, आणि म्हणजे जसं एखाद्या गोठ्यामध्ये गुरांची अवस्था असते तशी पूर्वी अवस्था होती आणि नंतर मग ती अशी मोठी हे झाली असं दाखवतात. ते चुकीचं आहे. त्या फार बाणेदार आहेत वेणाबाई, अत्यंत विवेकी आहेत, मनाने अत्यंत कणखर आहेत, दुबळ्या नाही आहेत, म्हणजे अबला नारी नाही आहेत, सबला नारी आहेत पहिल्यापासून. समर्थ आल्यानंतर तर काय मग म्हणजे सोन्याला सुगंध,
ते मुळातच ते सोनं आहे. समर्थ आल्यामुळे त्याला सुगंध यायला लागला त्या सोन्याला, असं आहे. म्हणून असं काही काही लोक पोर्ट्रे करतात कीर्तनातून वगैरे, कारण अर्धवट वाचलेलं ऐकलेलं असतं, तर हे सत्य नाही आहे. आणि एक त्याच निमित्तानं आणि एक मुद्दा पुन्हा सांगतो की धर्म कधीही कुणावर अन्याय करत नाही. आम्हा स्त्रियांना असं जगावं लागत होतं वगैरे हे जे काही सांगितलं जातं, हे धर्मद्रोही लोक हिंदू धर्माला कमी दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम करतात. तर त्या ज्या ज्या काही परंपरा दिलेल्या आहेत की त्या परंपरांचा विचार नीट करायला पाहिजे की त्या परंपरा कशासाठी आल्या आणि तो काळ कसा होता आणि त्या काळामध्ये स्त्रियांवर काय काय अत्याचार होत असत आणि म्हणून का त्यांना आपोआपच त्यांच्यावर बंधनं आली होती, याचा नीट विचार करायला हवा. आणि म्हणून अशा काहीतरी विचित्र पद्धतीनं वीणाबाई सांगणं हे त्यांच्या तेजस्वितेवर केलेला अन्याय आहे. त्या अत्यंत समर्थ अशा महिला होत्या लहानपणापासून, आणि त्याच्यात गुरूंची कृपा झाल्यानंतर तर त्या म्हणजे सोनं चमकून निघणं म्हणतो, मुळातच सोनं पण ते चमकून निघालं, असं ते त्यांचं चरित्र आहे. बुवा, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला. वीणा स्वामींबद्दल इतकी छान माहिती मिळाली, थोडा गैरसमज होते ते पण तुम्ही दूर करून दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा